मोबाईलवर आलेली कोणतीही लिंक थेट क्लिक करू नका. त्यातील बारकावे लक्षात येत नाहीत आणि फसवणूक होऊ शकते. त्यामुळे ज्याची माहिती पाहिजे किंवा ज्या वेबसाईटवर ऑनलाईन व्यवहार करायचे आहेत ती वेबसाईट स्वतः टाईप करा, म्हणजे फसवणूक होणार नाही. एखादी अविश्वसनीय गोष्ट आपल्यासोबत घडत असेल तर तेथे सावध राहा. शॉर्ट टर्म रिलेशन आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कधीच फायद्याची नसते. आता तर AI आल्याने सर्वांनाच प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल, असा मोलाचा सल्ला सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटिव्ह एक्सपर्ट संदीप गादिया यांनी दिला. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन सोलापूर, कॉलेज ऑफ फार्मसी, सोलापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सायबर क्राईमवर हुतात्मा स्मृती मंदिरात सेमिनार झाला. यावेळी राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर बँकेचे नरेंद्र गंभीरे, प्रकाश वाले, पोलीस आयुक्त M राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कारभारी सचिव श्याम बाहेती, जिल्ह्याचे अध्यक्ष व्यंकटेश पुजारी, सचिव राजेश विरपे, प्राचार्य RY पाटील, प्राचार्य डॉक्टर लाड, MITचे प्राचार्य डॉक्टर अजित कुलकर्णी, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर वर्षा तेजेळी, सचिव बसवराज मनुरे आदींची उपस्थिती होती. यावेळी दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, गांधीनाथ रंगजी कॉलेज ऑफ फार्मसी, लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी वडाळा, MIT कॉलेज ऑफ फार्मसी, अपे पूर्वा फोरमचे निरंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे विद्यार्थी व सोलापुरातील केमिस्ट, फार्मासिस्ट, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे व सोलापुरातील केमिस्ट, फार्मासिस्ट, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचीही हजेरी होती. सूत्रसंचालन डॉक्टर शुभदा उपासे यांनी केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपला आवाज समोरील व्यक्तीकडे असेल तर तो आपल्या आवाजात बँकांसह नातेवाईकांना बोलू शकणार आहे. त्यामुळे भविष्यातील फसवणूक टाळण्यासाठी फोनचे ब्लूटूथ सतत सुरू ठेवू नका. मोबाईलला अँटीव्हायरस टाकून घ्या. सिम कार्डला लॉक ठेवा. मोबाईल देखील लॉक असावा. सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या चार्जरमधून चार्जिंग करा. जुना फोन विकताना कोणालाही देऊ नका, असा सल्लाही गादी यांनी दिला.